अनुजा व प्रतीक पळून जाऊन लग्न केले होते. अनुजा श्रीमंत घरातील होती तर प्रतीक हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा होता. अनुजाच्या घरी जेव्हा त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल कळलं तेव्हा अनुजाचे घराबाहेर जाणे बंद केले होते आणि जेव्हा कधी ती काही कामासाठी बाहेर जायची तेव्हा तिच्यासोबत कोणी ना कोणीतरी असायचे. सतत नजर ठेवून तिच्यावर कोणीतरी असायचं. या गोष्टीचा तिला कंटाळा आला होता. बरेच महिने हे असंच चालू होतं. अनुजाच्या बाबांना असं वाटत होतं की अनुजाचे हे प्रेम फार दिवस टिकणार नाही. तिला अजून थोडी समज आली की ती प्रतीकला विसरेल आणि आपण सांगेल त्या मुलासोबत लग्न करेल. पण प्रत्यक्षात असं काहीही झालं नाही. अनुजा काही महिने प्रतीकपासून लांब होती. ती त्याला भेटू शकत नव्हती. पण तिचे प्रतीकवरचे प्रेम काही कमी झाले नाही. काही महिन्यांनी अनुजावरील बंधने थोडी कमी झाली. तेव्हा योग्य संधी पाहून अनुजा व प्रतीकने पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनुजा त्या दिवशी सर्वांची नजर चुकवून बाहेर पडली व प्रतीकसोबत तिने लग्न केले. हे जेव्हा तिच्या घरी कळालं तेव्हा त्यांनी अनुजाला खूप अपशब्द वापरले. तू कधीही सुखी राहणार नाहीस, तुला परत आमच्याकडे यावंच लागेल असा शाप दिला व तिच्याबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले. इकडे प्रतीकच्या घरच्यांना सुद्धा त्याचे वागणे आवडले नाही. त्यांनी पळून जाऊन लग्न केलं हे पटलं नाही. खरं तर प्रतीकच्या घरच्यांचा त्याच्या प्रेमाला आणि लग्नाला विरोध नव्हता. पण त्यांना असं वाटत होतं की इतका मोठा निर्णय घेण्याआधी, असं पाऊल उचलण्याआधी आम्हाला एकदा सांगून तर बघायचं. आम्ही काही मदत करू शकलो असतो. आपण अनुजाच्या घरी जाऊन बसून बोलून व त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता. जेव्हा मुलगी घरातून पळून जाते तेव्हा तिच्या आईवडिलांना खूप दोष दिला जातो. ते सर्व टाळता आलं असतं असं त्यांचं मत होतं. पण आता बोलून काही फायदा नव्हता. ती वेळ आता येणार नव्हती. आता जे झालं ते झालं असं मानून त्यांनी अनुजाचा सून म्हणून स्वीकार केला. अनुजाचे छान प्रतीकच्या घरी स्वागत झाले. प्रतीकच्या आईने समजावून सांगितल्याने प्रतीक व अनुजा हे अनुजाच्या माहेरी सुद्धा गेले. पण तेव्हाही अनुजाचे बाबा रागावून बसले होते. त्यांना अनुजाचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं. तिच्यासाठी आता माहेर कायमचं दूर झालं होतं. ती नाराज होऊन ते दोघेही जड मनाने प्रतीकच्या घरी पोहोचले. हळूहळू अनुजा आपल्या सासरी रुळली. आता आपलं जे काही आहे ते इथेच आहे हे तिला माहिती होतं. तिने सर्वांनाच आपलंसं केलं होतं. तिकडे माहेरी अनुजा लाडात वाढलेली होती. तिला कधीच कोणत्याच कामाची सवय नव्हती. पण तिने सासरी आल्यावर सर्व गोष्टी शिकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. प्रतीकची आईसुद्धा समजूतदार होती. ती अनुजाला सर्व गोष्टी प्रेमाने समजावून सांगायची. त्यामुळे अनुजाला नवीन गोष्टी शिकायला सोपं गेलं. सासरी अनुजा व तिची सासू मायलेकी म्हणून प्रेमाने गुण्यागोविंदाने एकत्र छान राहत होत्या. त्या दोघींना एकत्र छान वावरताना पाहून प्रतीकला समाधान वाटायचं. घरातील इतरही सर्वजण आनंदी होते. सर्व काही अगदी छान चालू होतं. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. अनुजा व प्रतीकच्या लग्नाला काहीच वर्ष झाली होती आणि एका अल्पशा आजाराने प्रतीक देवाघरी गेला व घरातील सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रतीकच्या अशा अचानक जाण्याचे दुःख कोणालाही सहन होत नव्हते. हसतं खेळतं घर एका क्षणात एका घटनेने पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. तरुण मुलगा ज्यांचा आत्ता कुठे संसार सुरू झाला होता आणि त्यांच्या जाण्याने प्रतीकच्या बाबांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. अनुजा तर पूर्णपणे कोलमडून गेली. आईचे दुःख तर शब्दातही मांडता येत नव्हते. घरातील प्रत्येकजण दुःखात बुडाला होता. अनुजा व प्रतीक यांचा आत्ता तर कुठे संसार सुरू झाला होता. पण नियतीने आज असा अनपेक्षितपणे धक्का दिला होता की त्यातून कोणीच स्वतःला सावरू शकत नव्हतं. जेव्हा प्रतीकच्या जाण्याची बातमी अनुजाच्या घरच्यांना समजली तरीही कोणीही आलं नाही की अनुजाची विचारपूस देखील केली नाही. प्रतीकची आई मात्र सर्व काही संयम ठेवून धीराने वागत होती. काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी प्रतीकची आई अनुजाला बोलवतात व सांगतात की अनुजा बाळा, मी तुला तुझ्या माहेरी सोडून येण्याचा निर्णय घेतला आहे. कारण बाळा, तुझ्यासमोर तुझे संपूर्ण आयुष्य आहे आणि तुला आनंदाने राहण्याचा अधिकार आहे. मी तुझ्या आईवडिलांना समजावून सांगेन. पण अनुजा तिकडे जाण्यास नकार देते, तयार नव्हती. प्रतीकची आई एके दिवशी अनुजाला तिच्या माहेरी घेऊन गेली. पण अनुजाच्या माहेरी
लोकांचा राग मात्र कायम होता. ते अनुजाला माफ करायला तयार नव्हते. उलट ते अनुजालाच उलटसुलट बोलू लागले. प्रतीकच्या आईने त्यांना खूप समजावलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मग त्या दोघीही घरी आल्या. तर अनुजाला पाहून प्रतीकची आजी पुन्हा बडबड करू लागली. माझ्या नातवाला मारलं हिने, हिच्यामुळे माझा नातू गेला, ही पांढऱ्या पायाची आहे, असं वाटेल तसं त्या अनुजाला बोलत होत्या. तेव्हा प्रतीकची आई त्यांना गप्प करायची, पण अनुजाच्या मनाला त्या गोष्टी लागत होत्या. त्यामुळे ती स्वतःलाच दोष देत होती. आणि एकीकडे प्रतीकच्या जाण्याचं वडिलांना खूप मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यांची तब्येत देखील दिवसेंदिवस बिघडत चालली होती. आता हे सर्व अनुजाला असह्य होत होतं. त्यामुळे तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी ती कोणालाही न सांगता हळूच घराबाहेर पडत होती. तेव्हा प्रतीकच्या आईचे लक्ष गेले आणि त्या तिला विचारू लागल्या की अनुजा, कुठे जात आहेस? आई, मला माफ करा, मी आता इथे थांबू शकत नाही, मला जाऊ द्या. मी अपशकुनी आहे. माझ्याचमुळे प्रतीक गेला. जर मी त्याच्या आयुष्यात आले नसते आणि आमचे लग्न झाले नसते तर कदाचित आज तो या जगात असता. पण आज तुम्हा सर्वांना तुमचा मुलगा गमवावा लागला आहे. म्हणून मला या घरात तुमच्याबरोबर राहण्याचा काहीच अधिकार नाही. मी कोठेही जाईन किंवा जीव देईन, पण अजून तुम्हाला त्रासात मी पाहू शकत नाही. आई, मला माफ करा. प्रतीकची आई अनुजाला शांत करत समजावू लागल्या. अगं, प्रतीकवर सगळ्यांचा जीव होता. त्याचे दुःख प्रत्येकालाच आहे आणि ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. कोणी रडून व्यक्त करतं तर कोणी काही बोलून. पण बाळा, जे घडलं ते आता कोणीच बदलू शकत नाही. आमचा मुलगा प्रतीक तर गेला, पण आता तू ही असंच आमच्यासोबत वागणार आहेस का? अगं, ज्याला मी जन्म दिला, निस्वार्थी प्रेमाने लहानाचं मोठं केलं, त्यालाच गमावून बसले आहे. त्याच्या जाण्याचे दुःख माझ्यासाठी किती मोठं आहे. माझी काय अवस्था होत असेल, माझ्या मनाला किती यातना, त्रास होत असेल, याचा एकदा तरी विचार केलास का? आणि आता तू सुद्धा अशीच सोडून जाण्याची भाषा करतेस. तू माहेरी जावं आणि तुझ्या आयुष्याला नव्याने सुरुवात करावी असं मला वाटत होतं, कारण येथे राहून तुलाच त्रास झाला असता. कारण प्रतीकच्या आठवणी या घरात जास्त आहेत आणि त्या आठवणींचा तुलाच त्रास होईल असं मला वाटलं होतं. पण जे झालं ते घडून गेलं, ते कोणीच बदलू शकत नाही. कोणाच्या जाण्याने कोणाचे आयुष्य थांबत नाही. माणूस गेला तरी आठवणी मात्र कायम मनात राहतात. म्हणून कोणी जगणं सोडून देत नाही. तू आता सर्वातून बाहेर पड. मला माहिती आहे तुझं दुःख खूप मोठं आहे. प्रतीक जाण्याचा जितका त्रास आम्हाला होत आहे, तितकाच त्रास तुलाही होत आहे. पण आता यातून तुलाच स्वतःला सावरावं लागेल. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे जावं लागेल. हे लक्षात ठेव. त्यासाठी तू तुझं मन शिक्षणात गुंतव. तुझं शिक्षण पूर्ण कर. मनापासून अभ्यास कर आणि स्वतःच्या पायावर उभी राहा. आणि एक कायम लक्षात ठेव, यापुढे कोणताही चुकीचा विचार करायचा नाही किंवा चुकीचं कोणतंही पाऊल उचलायचं नाही. मी माझा मुलगा गमावला आहे. आता मला माझ्या मुलीला गमवायचं नाही. तू आता तुझं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि या प्रवासात मी तुझ्या सोबत आहे. कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नकोस. आता घडून गेलेल्या गोष्टीचा व कोणी काही बोलेल याचा जास्त विचार करू नको. तुझे दुःख मी समजू शकते, पण आता तुला सावरावं लागेल. स्वतःसाठी जगावं लागेल. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं लागेल, तरच तुला यातून बाहेर पडता येईल. आयुष्यामध्ये पुढे जाता येईल. म्हणूनच तू तुझे लक्ष इतर गोष्टींवर न देता तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि मला वचन दे, यापुढे तू कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीस. सासूचे बोलणे ऐकून अनुजाला खूप रडू आलं. तिने सासूला पटकन मिठी मारली आणि शब्द दिला की यापुढे ती कधीच काही चुकीचं पाऊल उचलणार नाही. यापुढे ती त्यांची मुलगी बनून राहील. तेव्हा प्रतीकच्या आईला गहिवरून आलं. ती रडू लागली. आज आईच्या अश्रूंचा बांध फुटला होता. प्रतीकच्या जाण्याचे दुःख, ती जखम कधीच भरून निघणार नव्हती. पण सुनेला मुलगी मानून तिचं आयुष्य सार्थकी लावायचं हे त्यांनी ठरवलं होतं. त्यानंतर अनुजासुद्धा खूप मन लावून अभ्यास करत होती. तिने तिचे राहिलेले शिक्षण पूर्ण केले. या प्रवासात तिला अनेक अडचणी, लोकांनी नावं ठेवली, अपमान केला, पण सर्व काही मागं टाकत ती सासूच्या साथीने आयुष्यात पुढे जात होती. यशस्वी होत होती. जेव्हा तिने तिचं शिक्षण जिद्दीने पूर्ण केलं व ती शिक्षिका झाली, तेव्हा मात्र तिला वाईट बोलणाऱ्यांची तोंडं आपोआपच बंद झाली व हे शक्य झालं केवळ सासूमुळेच. हे ती कधीच विसरली नाही. त्यानंतरच्या काही महिन्यानंतर सासूने त्यांचे दुसरे कर्तव्य पार पाडलं. ते म्हणजे अनुजासाठी
योग्य जोडीदार पाहून तिचं लग्न लावून देण्यात आलं. पण तरीही त्यानंतरही अनुजा काही आपल्या आईसमान सासूला कधीच विसरली नाही. तिच्या मनात कायमच सासूविषयी एक आदर, एक प्रेम कायम टिकून राहिलं. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.